स्टँड बाय रोलिंग. नमस्कार मंडळी, गेल्या 4 दिवसांपासून आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून माझा सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह आपण मराठवाड्यातल्या पूरग्रस्त भागाचं कव्हरेज करत आलेलो आहे. आणि या कव्हरेजमध्ये आपण वेगवेगळे घटनाक्रम दाखवले, वेगवेगळे पैलू या पूरग्रस्त भागाचे दाखवले, ज्यामध्ये अनेक लोकांचे घरं वाहून गेले हे आपण दाखवलं, कुणाचे जनावरं वाहून गेले हे देखील आपण दाखवलं, कुणाच्या घरामध्ये पाणी गेलं हे देखील दाखवलं, तर काही शेतकऱ्यांची शेतजमीनच वाहून गेली. इतकं विदारक चित्र या मराठवाड्यामध्ये पाहायला मिळालं. विशेषतः बीड जिल्ह्यातलं आपण ज्यावेळेला कव्हरेज केलं, त्यावेळेला या बाजूला असलेली जी सिंदफणा नावाची जी नदी आहे, तिचं कव्हरेज केलं. पुढे गोदावरी नदीचं कव्हरेज केलं. आणि हे सगळं कव्हरेज करत असताना आपल्याला काही भागामध्ये इतकं विदारक चित्र पाहायला मिळालं, की ते बघितल्यानंतर सामान्य माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल अशा प्रकारचं हे चित्र होतं. आणि कदाचित हे चित्र कव्हर करत असताना, हे सगळं कव्हर करत असताना त्याच भावना या कॅमेऱ्यामागे असलेल्या कॅमेरामनच्याही असतात, रिपोर्टर म्हणून आमच्याही असतात. या सगळ्याच्या दरम्यान घडलं असं होतं, की मी जे आता खामगावमध्ये आहे, या खामगावमध्ये ही पल्लवी भावले नावाची एक छोटी मुलगी आहे. या पल्लवी भावलेच्या घरामध्ये ज्यावेळेला आम्ही आलो, त्यावेळेला तिचं ज्यावेळेला आम्ही वृत्तांकन केलं, त्यावेळेला तिने जे सांगितलं होतं ते अतिशय दुःखद होतं. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, ती रडत होती आणि ती सांगत होती, की माझं घर पाण्याखाली गेलेलं होतं आणि त्यामुळे माझं दप्तर वाहून गेलं, पुस्तकं वाहून गेले आणि त्यामुळे मला शाळेत जाता येत नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत, त्या शाळेत जात आहे, पण मला शाळेत जाता येत नाही. तर काय? तर माझं पुस्तकं वाहून गेले, माझ्या अंगावरचे जे कपडे शाळेत घालून जाण्याचे ते राहिलेले नाहीये, बुटं वाहून गेलेले आहे, पुस्तकं राहिलेले नाही. त्यामुळे मी शाळेत कशी जाऊ? अशा पद्धतीचा सवाल तिने उपस्थित केला आणि तिने अपेक्षाही व्यक्त केली, की माझ्या मदतीसाठी सरकारनं यावं. आणि त्यानंतर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही आव्हान केलं होतं, की या मुलीला सगळ्यांनी मदतीसाठी पुढे आलं पाहिजे. मात्र केवळ आव्हान करूनच आम्ही थांबलो नाहीये. तर न्यूज 18 लोकमतची ही आमची टीम, अर्थात माझा सहकारी हेमंत असेल, त्याचबरोबर माझा वाहन चालक जो आहे सचिन, हा देखील आमच्याबरोबर होता. आणि आमच्या तिघांच्याही भावना अशाच झाल्या, की ह्या लहानग्या मुलीच्या मदतीला आपणही धावलं पाहिजे. केवळ बातम्याच नाही, तर आपल्यातही जी सामाजिक बांधिलकी आहे, सामाजिक जाणीव आहे, तिच्या डोळ्यातले अश्रू ज्यावेळेला बघितले, त्यावेळेला आमच्या तिघांच्या डोळ्यात खरं तर त्यावेळेला अश्रू होते. परंतु बातमी करत असताना ते बऱ्याचदा आपण लपवत असतो किंवा ते समोर येऊ देत नाही. ते झाकण्याचा प्रयत्न करतो. मात्र वेदना इतक्या होत्या, की तिचं चित्र बघवत नव्हतं. ती बिचारी तिच्या हातात असलेले जे पुस्तक आहे, ते उघडून बघत होती. चिखल लागलेलं होतं ते बघत होती. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला, की तिला मदत करायची. म्हणून एक छोटीशी मदत आम्ही करतोय. मात्र हे सगळं करत असताना किंवा हा व्हिडिओ बनवत असताना हे आम्ही प्रसिद्धीसाठी करतोय असं अजिबात नाहीये. ज्या पद्धतीनं तिला मदत करण्यासाठी आम्ही सरकारी मदतीची वाट बघितली नाही. आम्ही आमच्या परीने तिला मदत केली. तशी आपणही या भागामध्ये हिच्यासारखे, पल्लवीसारखे अनेक लहान छोटे-मोठे मुलं आहे, ज्यांच्या मदतीसाठी तुम्ही देखील येऊ शकता आणि त्यांना मदत करू शकता. सरकार जेव्हा मदत करायची तेव्हा करेल. मात्र आपण सगळ्यांनी मदतीसाठी पुढे यायला हवं. केवळ बोलून, सोशल मीडियावर व्यक्त होऊन चालणार नाही. तर या लोकांच्या मदतीसाठी आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. म्हणून एक छोटा प्रयत्न आम्ही केला आणि त्यानंतर आम्ही हिच्या शाळेत गेलो आणि शाळेतल्या शिक्षकांशी बोललो. ती 6वीत शिकते. तिचा वर्ग होता. सेमी इंग्लिशला ती शिक्षण घेते आणि मग आम्ही तिच्या शिक्षकाकडनं त्याची यादी घेतली, तिला काय-काय हवंय. मग त्यानंतर आम्ही बीडमध्ये गेलो आणि बीडमधून तिच्यासाठी जे काही घेऊन आलोय ते आपल्या समोर आहे. मी अ, आपण हे बघतोय, हा ड्रेस तिचा जो पुराच्या पाण्यात वाहून गेला, हा तिला एक शाळेचा ड्रेस आमच्याकडनं आपण देतो. "दीदी, हा तुझ्यासाठी एक ड्रेस आणलेला आहे." त्यानंतर आपण बघतोय तिचे कपडे जे आहे शाळेचे, हा पांढऱ्या रंगाचा शर्ट आहे, चॉकलेटी रंगाचे तिचे कपडे आहेत. ती या घरापासून जवळ असलेली जे गाव आहे, शहर आहे, तिथे शाळेत जाते. मात्र तिला कपडे नसल्यामुळे ती 2 दिवसांपासून शाळेत जात नव्हती. तिच्याकडे पुस्तकं नव्हते म्हणून आम्ही हे पुस्तकं जे आहे ते देखील अपेक्षित जे पुस्तकं आहे 6वीच्या लागणारे, ते आम्ही तिच्यासाठी त्या बीडमधल्या एका दुकानातून घेऊन आलोय. "दादा, दीदी, हे तुला पुस्तकं घे." तिची बॅग जी आहे ती देखील या पुराच्या पाण्यामध्ये खराब झालेली होती आणि त्यासाठी म्हणून तिला ही बॅग जी आहे, ती देखील आपण आपल्याकडनं देतोय. त्याचबरोबर तिचे शूज हे सुद्धा पुराच्या पाण्यामध्ये खराब झालेले होते आणि हे शूज जे आहे, ते देखील आम्ही तिला देणार आहोत. ह्या शूजबाबत सांगत असताना मला एक आनंद असा झाला, की ज्यावेळेला हे शूज घेण्यासाठी आम्ही बीडमध्ये गेलो, त्यावेळेला त्या बीडमधल्या दुकानदारांनी ह्या मुलीची बातमी बघितली होती. तिच्या डोळ्यातले अश्रू त्यांनीही बघितले होते आणि तेव्हा तो मला म्हणाला, की "तुम्ही त्या मुलीसाठी हे घेऊन जाताय का? ती जी तुमच्या न्यूज 18 लोकमतवर रडली तिचा." "हो," म्हणालो, "तिच्यासाठीच आम्ही घेण्यासाठी आलो." त्यावेळेला तो मराठे नावाचा एक दुकानदार होता. त्याच्या दुकानाचं नाव जे आहे ते मला आता आठवत नाही. परंतु त्याच्या दुकानात ज्यावेळेला गेलो,
त्या व्यक्तीने ह्या बुटाचा 1 रुपयाही आमच्याकडनं घेतला नाही. तो म्हणाला माझ्याकडनं हे त्या मुलीला द्या. अशा पद्धतीनं लोक सुद्धा ज्यावेळेला आपण चांगलं काम करतो त्यावेळेस लोक सुद्धा आपल्या मदतीला येतात. हे त्याचं उदाहरण आहे. बीडमधलं ते दुकान होतं आणि मराठे नावाचा तो मालक होता. त्याचं आडनाव मला आठवतं. त्यांनी हे शूज दिले. "दीदी हे शूज तुझ्या शाळेसाठी." त्याच्याचबरोबर त्यांनी हे सॉक्स जे आहे ते देखील तिला दिलेले आहे. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी असलेल्या आणखी ही शाळेसाठी तिला पाण्याची बॉटल असेल, हे कलर्स जे लागतात ते आपण तिला देतोय. वेगवेगळ्या कंपॉस ज्या आहेत त्या देखील दिलेल्या आहे. या वह्या देखील आपण तिला देतोय. "दीदी या वह्या आमच्याकडनं तुला एक तू शाळेत जा. तुझी शाळा तू बंद करू नको." अशी संकटं येतात, अशी संकटं जातात. मात्र अशा वेळेला अशा सगळ्या संकटामध्ये आपण घाबरायचं नाही. हे पेन चा हा पूर्ण बॉक्स, हे पेन्सिलचा पूर्ण बॉक्स आणि इतर जे साहित्य आहे तुझ्या शाळेसाठी लागणारं, हे सगळं साहित्य बाळा आज आम्ही तुम्हाला देतोय. मात्र तुझं शाळेत जाणं थांबवू नको. शिक्षण घेणं हीच काळाची गरज आहे. तुझे आई-वडील ज्या कष्ट करताय, ऊसतोडणी करून तुझं कुटुंब चालवताय, तुला शिकवताय. भविष्यात तू ज्यावेळेला मोठी होशील त्यावेळेला या कुटुंबाला तुझा आधार असणार आहे. त्यामुळे तुझं शिक्षण यातून या सगळ्या संकटामुळे तू बंद करू नको. अशाच पद्धतीचं आव्हान आम्ही तुला करेल. हे सगळं तुला आता मिळालंय. तू शाळेत जाणार आहे का? हो, मी शाळेत जाणार आहे. आता मी खूप उत्सुक आहे. शाळेत जाणार. हां, काय भावना तुझी आता शाळेबद्दलची? मला आता खूप आनंद होतोय मला शाळेत जायला. शाळेत जाणार. हां. तुला जे अपेक्षित होतं ते मिळालंय का सगळं? हो, मला सारं मिळालंय. काय मिळालं? तुला काय पाहिजे होतं? काय गेलं होतं तुझं? माझं थोडंच गेलतं पण तुम्ही लय मोठं दिलं म्हणून मला खूप आनंद होतोय. आता शाळेत जाशील? हो. बरं. पहिला नंबर काढशील का? हां. बरं. आपण बघतोय खरं तर ती भावनिक झाली होती. तिच्या डोळ्यात तेव्हाही अश्रू होते. आताही ती बोलताना दाटून आलेली आहे. अ, अ, माझा सहकारी माझ्याबरोबर आहे हेमंत. मी सचिनला सांगेल तो कॅमेरा तू कर. हेमंत देखील आपल्याबरोबर येईल. हेमंत नी देखील या ताईंना ज्यावेळेला ताई म्हणाल्या, की "बाबा माझ्या घरामध्ये मीठ-मिरची नाहीये किंवा मला मदत आवश्यक आहे. सरकार ₹5,000 ची मदत जाहीर केली ती मिळाली नाही." त्यावेळेला हेमंतनी देखील एक छोटी मदत मी हेमंतची देखील बोलणार आहे. तर मग तू देखील तुझ्या ऑनलाईन पैसे त्यांना सेंड केले. आकडा आपण सांगणार नाही, परंतु सेंड केली. काय भावना होती बातमी करत असताना काय जाणवलं होतं? काल जेव्हा आम्ही ह्या सगळ्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला, सुरुवातीला बघितलं, त्यानंतर जे चित्र बघितलं, जे लक्ष्मण सांगत होता, तर मी कॅमेरा करताना माझ्या देखील अंगावर प्रचंड असे काटे येत होते. खालीहून जरी खरे काटे लागत होते, टोचत होते, तुलाही टोचत होते, मलाही टोचत होते, गाळामध्ये रुतलेलं होतं. पण ह्या लोकांची जी एकंदरीत जी सगळी जी परिस्थिती जी झालेली होती, ते बघून मन खिन्न होतं आणि असं वाटत होतं, की कुठेतरी आपण देखील यांना मदत करावी. जेव्हा आपण ह्या कुटुंबाकडे आलो, तर तेव्हा यांचा सगळाच संसार जो आहे, तो उजाडलेला बघितला होता. ते बघून तर मन अक्षरशः हेलावूनच गेलं. तुझ्या शब्दांनी तर मला ते कॅमेरा करावं की रडावं किंवा काय करावं असं वाटत होतं. पण शेवटी काम आहे ते करत होतो आपण. पण कुठेतरी वाटत होतं की ह्या कुटुंबाला आपण थोडीशी मदत केली पाहिजे. म्हणून आपण त्या पद्धतीने एक सामाजिक जाण आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण जी आहे, ती फुल न फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केलाय. हा हेमंत होता. खरं तर हेमंतच्या मदतीनं आपण हे सगळं वृत्तांकन महाराष्ट्राला दाखवत होतो. या लोकांच्या सगळी परिस्थिती जी आहे, ती या सगळ्या भागातल्या लोकांना दाखवत होतो, महाराष्ट्राला दाखवत होतो. सरकार मदत करेल तेव्हा करेल. मात्र आपण सगळ्यांनी म्हणजे तुम्ही जे बघताय ते इतर जे नागरिक आहेत, त्या सगळ्यांनी आता समोर यायला हवं, पुढे यायला हवं. आपणही ज्यावेळेला आपण कोल्हापूरचा पूर बघितला, ज्यावेळेला कोल्हापूरमध्ये पूर आला होता, त्या देखील वेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून प्रचंड मदतीचा ओघ जो आहे, तो पाहायला मिळालेला होता. आता देखील या मराठवाड्यातल्या लोकांची तीच अवस्था आहे. काही वर्षापूर्वी हे लोक दुष्काळाने होरपळत होते. आता अतिवृष्टीमध्ये होरपळले. त्यामुळे हे आपलेच मित्र आहे, आपलेच भाऊ आहे, आपल्याच घरातल्या कुटुंबातले हे सदस्य आहे, असं म्हणून या नैसर्गिक संकटाच्या वेळेला या सगळ्यांच्या मदतीला आपण धावलं पाहिजे आणि आपल्याला जर अशा स्वरूपाची मदत जर करायची असेल, तर आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देखील ही आर्थिक मदत पोहोचवू शकता. इतकंच नाही, तर आपल्याला कुणाला जर अशा पद्धतीच्या या लोकांना मदत करायची असेल, तर आम्ही तुम्हाला काही नंबर शेअर करणार आहोत. कारण आम्ही ग्राउंडवर गेलो होतो, लोकांच्या घरात गेलो होतो, तिथे जाऊन आलो होतो. त्यामुळे काही शाळकरी मुलं आहे, काही लोकांचे कुटुंबच राहिलेले नाहीये. अशा लोकांचे सुद्धा नंबर आम्ही घेऊन आलोय. आम्ही हे सगळे नंबर आम्ही देणार आहोत आणि थेट आपण या लोकांना थेट मदत करा. आज उद्यामध्ये आमचं हे सगळं कव्हरेज संपल्यानंतर आम्ही आमच्या नाशिकला निघणार आहोत, तिकडे जाणार आहोत. मात्र आपण सगळ्यांनी पुढे या आणि या सगळ्या लोकांना मदत करा. प्रत्येकाला मदतीचा हात देणं ही आपली कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. केवळ सरकारवरती खापर फोडून चालणार नाही. सरकारच्या मदतीची वाट बघून चालणार नाही. सरकार करेल तेव्हा करेल, ते मायबाप आहे. मात्र त्यासाठी आपणही एक पाऊल पुढे यायला हवं आणि मदत करायला हवी. इतकीच काय ती अपेक्षा म्हणून आज हा व्हिडिओ आम्ही बनवलाय. हा व्हिडिओ अजिबात प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाहीये. केवळ
तुम्ही देखील अशा पद्धतीने मदत करू शकता हे सांगण्यासाठी आहे. धन्यवाद.